लातूरमधील बोंबळी बुद्रुकमधील शेतकरी काशीनाथ गायकवाड यांच्यासमोर निसर्गानं मोठं संकट उभं केलंय। शेतातल्या गोठ्यावरती वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला, तर आता नवीन बैल विकत घ्यायला पैसे नसलेल्या या दाम्पत्यानं स्वतःलाच नांगराला जुंपून शेतीची मशागत सुरू केली। शेतकऱ्यानं बैलासोबत आपल्या पत्नीला जुंपल्याचं समोर आलं। पावसाळ्याची पेरणीपूर्व कामं वेळेत पूर्ण करण्याच्या जिद्दीतून त्यांनी हा टोकाचा संघर्ष स्वीकारलेला आहे। आर्थिक हलाखीमुळे हतबल झालेल्या या दाम्पत्याची व्यथा सर्वत्र चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरली आहे। लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील बोंबळी बुद्रुक इथले काशीनाथ गायकवाड यांच्या एक बैल काही दिवसांपूर्वी वीज पडून मृत्युमुखी पडल्यानंतर गायकवाड यांनी स्वतः अवताला झुंपून घेत शेतीतील मशागतीचं काम सुरू केलं होतं। आज आपण सध्या उभे आहोत बोंबळी बुद्रुक या गावामध्ये। आपल्यासोबत स्वतः काशीनाथ गायकवाड आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार की नेमके काय प्रकार होता, काय घटना घडली होती आणि कशा प्रकारचं आर्थिक संकट त्यांच्यावरती ओढवलेलं आहे। मला सांगा काय काय झालं होतं नेमकं आणि कधी झालं होतं ती? शुक्रवारी झालं सर। औषाबाई काशीनाथ गायकवाड, बुजुर्ग बोंबळे। तर हो का वीज पडली, घरी गेले मालक। गेल्यानंतर मी का केले, एक बैल वीज पडलं बैलावर पडल्यावर मी अवताला बैल एक कुळवाला झुपलो। 2 एकर रान काढलो। माता बियाला खाताला सगळं बैल घ्यायला कसं करा कसं नाही त्याची वाट आम्हाला दावा तुम्ही आणि आम्हाला इजरानन करा। त्यावेळेस काही अधिकारी आले होते, कोणी पंचनामा केला होता? डॉक्टर आलते, तहसीलदार आलते, सगळे आलते। हा सगळे आलते साहेब। 8 एकर बटेने त्याला अर्धा माल बसल्या देवा आणि आम्ही उरलेलं खावा असं आहे, दुसरं काही नाही। बरी बैल कधी गेला होता? त्याच्यानंतर काय अधिकारी आलते का पुन्हा? काय तुमची मागणी असते? तलाठी साहेब आले होते, पुन्हा डॉक्टर आले होते। मेल्या दिवशी त्या दिवशीच बोलून घेतलो, येऊन पंचनामा करून गेले। त्याच्यानं मग आता आर्थिक काय काय संकट आहे तुमच्या समोर? आर्थिक काय तर शासनाने आम्हाला मदत करावं, नाही तर आम्हाला आम्ही बसले उपाशी आहोत। आज काही पाऊल ठेवून आलं तर आम्ही उपाशी आहोत जागेवर, काहीच नाही आम्हाला खायला। काही केलं तरी खायला आहे, नाही तर नाही। शेती नाही ना कुणी आम्हाला मदत करू शकत। 4च्या सुमारात पाऊस वारं सुटलं, त्याच्यामुळे बैल शेडमधली बांधलो होतो, जेवायला गेलो होतो। जेवून यायचं बैल मरून पडलाय वीज पडून। शेतात काम करण्यासाठी बैल नाही माझ्याकडे, नाही खायला जेवायला नाही, काही करूनचीच मदत नाही मला। हे आधी काढून घेतलेलं, हे बी गेलं ती बी गेलं, सगळं काहीच नाही शिल्लक, काही बी उरलं नाही माझ्याकडे। पैसा तर नाहीच, काहीच नाही। हे माघारीच पेटलं नाही, आता ह्याला जुडी कसलं याजी काढून पैसे आणले, बैल 2 जोडी केलते, तर वीज पडून शुक्रवारी नेलं।